माझी इच्छा होती वाघ पाहायचा. आता मला वाघ पाहायला भेटला. नमस्कार, आम्ही आता चाललो आहे गावात. पहिल्यांदा आम्ही एसटी मध्ये जाणार आहे आणि मग तिथून पुढे आम्ही सर्व मंदिराचं दर्शन करून पुढे खालच्या एसटी वरती जाऊन पण कोणतं गाव बिव काही लोकेशन? गाव खडकी येथे जाणार आहे आम्ही. बरं ठीक आहे, आम्ही दाखवतो तुम्हाला नक्की कुठं नेतात भाऊजी बघू. चला चाललोय आम्ही 666 चाललो. चाललो गावात, चाललो गावात. हे आहे खडकी गाव. मस्त ऊस वगैरे. गणेशवाडीत आता आम्ही आहे. गणेशवाडीतून आम्ही गावात चाललेलो आहे आता. मोठ्याने बोलायला लागते भाऊजी. आम्ही आता गणेशवाडीत आहे आणि आता आम्ही गावात चाललेलो आहे. चलो लेट्स गो. काल आम्हाला रोड वरती वाघ दिसलेला. चारचाकी गाडी होती म्हणून लाईटीने तो वाघ पळून गेला, म्हणून जरा सेफ्टी राहिली. मोठ्याने सांगा ना, आवाज नाही आला. जरा सेफ्टी राहिली म्हणून जरा आता मी सांगते. काल आहे ना, आम्ही रात्री 12 वाजता 4 व्हीलरमधून घरी चाललेलो त्र्यंबकेश्वरवरून. तर आत्ता इथं पाठीमागं आम्हाला ना एक आमच्या समोर 2 व्हीलरवाला चाललेला, तर त्याच्या समोरून जस्ट वाघ गेला आणि आम्ही त्याच्या पाठीमागं सगळं. आम्हाला वाघ पाहायला भेटला. माझी इच्छा होती वाघ पाहायचा. आता सगळीकडेच वाघ झालेले आहे आंबेगाव तालुक्यात, त्यामुळे मला पाहायला भेटलं. ऐजकली आता पुणे गावात वेशीपाशी थांबणार आहोत. गावात पोहोचल्यावरती व तिथून तुम्हाला एक छानसा असे नजारा दाखवायचा आहे तुम्हाला, म्हणून आम्ही वेशीपाशी थांबणार आहोत आता. इकडं पाण्याचं जास्त क्षेत्र आहे. ऊस वगैरे सगळ्या अशा बागायती जमीन आहे, त्याच्यामुळे इकडे जास्त वाघ वगैरे आहेत. आणि रात्री 8च्या नंतर तर कोणी घराच्या बाहेर पडत नाही. मोस्टली लोक पडतात, पण ते पण असं थोडीशी भीती असतेच मला की वाघ आला तर काय करायचं. तसं आमच्या पेठला एवढे म्हणजे मला तर नाही दिसला कधी. पुणे एखादा असा घाटामधून आला तरच, नाहीतर मग ॲज नाही आहे वाघ. तसं इकडं जास्त आहे, बट पेटला नाही आहे. तर आत्ता आम्ही आलेलो आहे खडकी गावामध्ये आणि इथून समोर जे दिसतंय ना स्ट्रक्चर, तिथं जायचं आहे. तिथं जायचं ना? हो, येस येस, तिथं जायचं आहे आम्हाला. आणि आतमधून मग दाखवतो आम्ही तुम्हाला की कसं आहे. मस्त आहे असं ऐकलंय मी. आता आज जाऊन बघतो. हे बाहेरून असं कमान आहे मस्त आहे असं. हे आहे हनुमानाचं मंदिर. मंदिराचं काम चाललंय इथं. कुठं जायचं आपल्याला?
तर आता आम्ही या वेसीवरती आलोय. वेस जे काय आहे ते त्यावरती आलोय. आणि इथून खडकी गावचा तुम्ही बघू शकता की पूर्ण व्ह्यू दिसतोय. हे पाठीमागचं जे मंदिर आहे ते आपण आत्ता ज्या हनुमानाच्या मंदिरात गेलेलो ते मंदिर आहे. त्याच्यानंतर इकडून पण बघू शकता तुम्ही सगळी शेती वगैरे दिसते, सगळे गाव दिसतंय. आणि हा जो रोड आहे हा मंचरवरून येतानाचा रोड आहे. आणि ती जी नदी दिसते तुम्हाला ती साईडला ती आहे घोड नदी. सो हे असं आहे आणि छान आहे, छान बनवलं आहे गाव आणि मेंटेनन्स पण ठेवत आहेत व्यवस्थित आहे. मोरची जी नदी आहे ती घोड नदी आहे आणि ह्या गावाला पूर्ण घोड नदीचाच पाण्याचा यूज होतो सगळं शेती वगैरे सगळ्या गोष्टींसाठी. सो हे असं व्ह्यू दिसतोय इथून ह्या वेसीवरून. इथं अजून पण पाहण्यासारख्या गोष्टी आहेत. छत्री वगैरे आहे तर ते पण मी तुम्हाला दाखवते. हे समोरून हे असं दिसतंय हे स्ट्रक्चर. हे महादेवांचं मंदिर आहे. छान आहे, मस्त अशी जास्वंदाची फ्रेश फुलं ठेवलीत. चला पाऊस. ही जी साईडची नदी आहे ही घोड नदी आहे आणि पाणी बघू शकतो तुम्ही किती जास्त पाणी मस्त बनवलं आहे. तटबंदी बनवली आहे खूपच जास्त सुंदर. आणि तिथं घाट पण ती स्मशानभूमी वगैरे त्या साईडला. इकडे नाही इकडे त्या साईडला पण आय थिंक काहीतरी असंच बसायला फोटो वगैरे साठी मे बी माहीत नाही पण छान. त्या साईडला पण काहीतरी बनवलं आहे आणि इथे पण खाली आहे गोष्टी. इथं फोटो काढू शकतो आपण ना. इथे लोक कपडे वगैरे आणि पाणी त्यामुळे जास्त खाली नाही. पण छान आहे, नदीचा जेवढा स्तर वाढत तेवढं पाणी हातपाय वगैरे धुवायला मे बी आंघोळ पण करू शकतो. आणि त्या साईडला लोक कपडे वगैरे धुतात. छान आहे. संध्याकाळी तुम्ही येऊन असं बसू शकता. इकडे या.
मला म्हणाल पाण्यात तू इथं पाणी. एक कडून पण गाडी भाऊजींची केस कशी झाली? हळवे रे, अपन का मोबाइल गिर जाएगा. ये ती नदी पाटील ही नदी आहे आणि ये हम है.